श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण कर्दळी वनातील श्री नरसिंह सरस्वती महाराजांची परिक्रमा पाहणार आहोत. आपले श्री स्वामी समर्थ हे कसे प्रकटले, त्यांचे तेजोमय रूप या धर्तीवर कसे उतरले, हे आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. नमो स्वामी राज दत्तावतारम श्री विष्णू ब्रह्मा शिवशक्ती रूपम. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. श्री दत्तात्रेय महाराजांचे दुसरे अवतार हे श्री नरसिंह सरस्वती. आंध्र प्रदेश जवळ असलेलं श्रीशैल्य हे अत्यंत पावनभूमीचं स्थान हे एक ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्राच्या जवळ येतं आणि हैदराबादपासून 210 किमी अंतरावर असलेलं हे श्रीशैल्य हे गाव. ते कृष्णा नदी ही पाताळगंगा नावाने ओळखली जाणारी नदी. अत्यंत घनदाट असे अरण्य आहे. संपूर्ण परिसर हा वृक्षांनी वेढलेला आहे. असे एक विलक्षण अशा पावनभूमीमध्ये जाण्यासाठी एक सामान्य मनुष्य सहजासहजी या ठिकाणी जाऊ शकत नाही. येथे जाण्यासाठी श्री नरसिंह सरस्वती तसेच श्री दत्तगुरू व श्री स्वामी समर्थांची कृपा तसेच त्यांची इच्छा असावी लागते. श्री कर्दळी वनामध्ये जाण्यासाठी कुठल्याही सामान्य पुरुषांसाठी ही एक सहजासहजीची बाब नाही आहे असे मानले जाते. तर पाहूया या वनातील एक विलक्षण कथा. श्री नरसिंह सरस्वती महाराज हे शके 1440 श्रीशैल्य पर्वतावर कर्दळी वनामध्ये गुप्त झाले होते. तेथे त्यांनी अरण्यामध्ये राहून झाडझुडपांच्या सानिध्यामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये समाधी लावून ध्यानस्थ आणि समाजापासून, संसारापासून विभक्त अशी ध्यानसाधना करण्याचं ठरवलं होतं. आणि त्यांनी तेथे पद्मासनामध्ये ध्यान अवस्थेमध्ये ते बसलेले असताना, समाधी लावून बसलेले असताना 1, 2, 3 हजारो 350 वर्ष अधिक 350 व त्याहूनही अधिक वर्ष ते श्रीशैल्य पर्वतावर समाधी अवस्थेत बसले होते. तर या अवस्थेत असताना ऊन, वारा, पाऊस, पाणी कुठल्याही निसर्गाच्या कुठल्याही रूपामधून यांची समाधी भंग झालेली नव्हती. असेच 350हून अधिक वर्ष काळ उलटला होता. आणि हळूहळू ज्या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती महाराज हे पद्मासनामध्ये समाधी अवस्थेत बसलेले होते त्या ठिकाणी हळूहळू वारूळ व्हायला लागलं. त्यांच्या शरीरावरती हळूहळू वारूळ चढायला लागलं. आणि ते वारूळ एवढे मोठे होते की साधारण 8 ते 10 फूट एवढं उंचीचं ते वारूळ होतं. आणि ते वारूळ अनेक अशा सर्प नागांनी भरलेलं होतं. तेथे खूप साऱ्या सर्पांचा वावर देखील होता. अशा अवस्थेमध्ये ते समाधी अवस्थेमध्ये तिथे बसलेले होते. आणि असे असतानाच त्या समाधीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वटवृक्ष, अश्वस्थ आणि वडाचे झाड, तीनही वृक्ष समान उंचीने समाधीच्या स्थळाच्या आजूबाजूला वाढलेले होते. आणि अशातच एके दिवशी काय घडलं, तेथे जवळच आदिवासी जमाती असल्याने अनेक लाकूड तोडे तेथे वृक्ष तोडण्यासाठी आणि लाकडे जमा करण्यासाठी येत असत. सर्वसामान्य लोकांसाठी ते एक मातीचे वारूळ होते. परंतु घनदाट वृक्षाच्या पायथ्याशी असलेले ते भले मोठे वारूळ हळूहळू त्या वारुळाची उंची देखील वाढत चाललेली होती. ते महाकाय वृक्षापर्यंत पोचेल इतकं मोठं ते वारूळ होतं. त्यातच एक आदिवासी लाकूड तोड्या तेथे भीत त्या वृक्षाजवळ लाकूड तोडण्यासाठी गेला होता. त्याला भीती वाटत होती कारण त्या वृक्षावर, त्या वारुळावर नागांचा संचार वावरत होता. परंतु एकाच ठिकाणी खूप मोठे लाकूड तोडून आपल्याला खूप सारे लाकूड मिळतील अशा हेतूने तो तिथे गेला. परंतु वारुळाच्या बाजूच्या वृक्षावर त्याने घाव घालताना चुकून त्याचा जो घाव होता तो वारुळावर लागला आणि त्याच्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. हे पाहून लाकूड तोड्या अत्यंत घाबरला. वारुळाचा थोडासा भाग त्याने वेगळा केला.
तेव्हा त्याच्या नजरेस एक अविनाशी आणि सद्गुरू मूर्ती दिसली. तेजपुंज देह धारण केलेली एक यती तेथे समाधी अवस्थेत निजागंध निग्रम होती. त्याच्या मांडीवर कुऱ्हाडीचा घाव बसल्यामुळे जमिनीवर रक्त सांडत होते, परंतु समाधी मात्र भंग झालेली नव्हती. एवढं असताना देखील स्वामी हे समाधी अवस्थेतच होते. रुळातून प्रकटलेले स्वामींचे एक रूप, विशाल छाती, अजान बाहू, सूर्याप्रमाणे तेजस्वी मुख असलेले, अंगाची कांती, तेजस्वी कुंडले आणि कमळासारखी नयन असणारे प्रखर रूप त्याच्यातून बाहेर पडले. खूप घाबरला तो. भीतीने थरथर कापत होता आणि स्वामी सद्गुरूंची क्षमा मागत होता. त्याला वाटत होते की माझ्या या चुकीमुळे मी खूप मोठे पाप केले, की माझ्यामुळे यांची समाधी भंग झाली, असं म्हणून तो स्वामींच्या पाया पडत होता. त्यावेळेस स्वामी हसून त्याला म्हणाले की तुझी चूक नाही आहे, यामध्ये ही खरं तर आमची एक लीला आहे. आमची ही समाधी अवस्था आम्हाला इथेच थांबवायची होती आणि त्याचं एक निमित्त म्हणून आम्ही तुला समोर केले आहे, असे म्हणून स्वामींनी त्याला भरभरून आशीर्वाद दिला. स्वामी त्या लाकूड तोळ्याला म्हणाले की तुझे पूर्वजन्मीचे काही अगणित असे पुण्य आहे, त्यामुळे तू पुढे खूप सारे सुख उपभोगशील. नरसिंह सरस्वती 350 वर्षाहून अधिक वर्ष ज्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये होते, त्याच वारुळामधून, त्याच समाधी अवस्थेमधून एक विशाल वारुळाचं रूप झालं आणि अत्यंत नागांचा विळखा असलेला संचार असलेल्या ठिकाणातून, त्या वारुळातून श्री तेजोमय असे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. श्री दत्तप्रभूंचे गुप्तस्थान असलेले श्री कर्दळीवन आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे समाधीस्थान असलेले कर्दळीवन, याच कर्दळीवनातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. आता हे कर्दळीवन श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट स्थान म्हणून ओळखले जाते. श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ.